रत्नागिरीच्या खोपोलीमध्ये सुद्धा पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि खोपोलीमध्ये रात्रभर ढगफुटीसारखा पाऊस पडलेला आहे। नदी आणि नाले तुडुंब भरून पावसाचं पाणी काहींच्या घरात सुद्धा घुसलं। पाताळगंगा नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। ढगफुटी सदृश पाऊस बऱ्याच ठिकाणी होतोय। नागरिकांचं बरंच नुकसान होतंय। बऱ्याच सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रत्नागिरी चिपळूणमधून आपण हे दृश्य पाहतोय। आधीच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रेड आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि त्यानुसार रात्रभर हा ढगफुटीसारखा पाऊस कोसळला आणि पावसाने हाहाकार माजवून अनेक नागरिकांचं नुकसान झालंय। रस्त्यावरची ही दृश्य पावसामुळे अनेक झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत। मोठमोठी झाडं आपण पाहतोय। रस्त्यांवर काही सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचल्याचं दिसतंय। अजूनही हा पाऊस असाच सुरू आहे। या पावसामुळे नदी आणि नाले प्रवाहित झालेले आहेत, तुडुंब भरलेले आहेत। खोपोलीमध्ये रात्रभर ढगफुटीसारखा पाऊस आहे। पडलेलं झाड काही प्रमाणात तोडण्यात आलेलं आहे। मुंबई पुणे हायवे हनुमान मंदिरासमोर आणि कसा नेमका पाऊस झालेला आहे, काय नेमका नुकसान झालंय, आमच्या प्रतिनिधींकडून आपण अपडेट्स जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रवीण आपल्या सोबत आहेत। प्रवीण, बराच पाऊस पडतोय रात्रभर खोपोलीमध्ये। काय नेमकं दृश्य आहे, नागरिकांचं किती नुकसान झालेलं आहे आणि रायगडमध्ये काय अंदाज वर्तवलाय पावसाचा हवामान विभागाने? श्रद्धा, रायगडमध्ये तसा येलो अलर्ट दिलेला आहे पावसाचा आणि खोपोली शहरामध्ये काल पहाटे 1 वाजल्यापासून जो पाऊस सुरू झालाय तो अद्यापही पडतोय। परंतु दरम्यानच्या काळामध्ये एवढा प्रचंड पाऊस 3 वाजेपर्यंत पडला, अगदी ढगफुटीसारखा। त्यामुळे जी शहरातून पाताळगंगा नदी वाहते ही तुडुंब दुथडी भरून व्हायला लागली। अचानक ही व्हायला लागल्याने शहरातून जे नाले नदीला मिळतात हे नाले सगळे प्रचंड भरले आणि काही सकल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली। शहरातील शास्त्रीनगर आणि शिळपाटा भागामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसलं। तसेच जो महामार्ग जातो मुंबई पुणे जुना महामार्ग, या महामार्गावरतीही पाणी आल्याने काही काळ मुंबईकडे जाणारी जी लेन आहे ती बंद होती आणि पेण खोपोली जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक वडाचं मोठं झाड उन्मळून पडल्याने अद्यापही तिथे वाहतूक सुरळीत झालेली नाहीये। झाड काढण्याचं काम युद्ध पातळीवरती रात्री आपदा आणि हेल्थ फाउंडेशनच्या सहकार्यांनी केल्याने काहीशी वाहतूक एकेरीही तिथे सुरू झालेली आहे। परंतु पावसाने रात्रभर हा हाहाकार माजवलेला आहे। अद्यापही प्रचंड प्रमाणामध्ये खोपोलीमध्ये पाऊस होतोय, परंतु नदीची पातळी थोडीशी खाली गेल्यामुळे पाणीच सकल भागातलं थोडंसं ओसरलेलं आहे। आता सध्या परिस्थिती फक्त एवढीच आहे की पाऊस प्रचंड पडतोय। श्रद्धा, अगदी अपडेट्स घेत राहू। प्रवीण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।